बघा, सगळ्यांना माहिती आहे, जर आपलं काही चांगलं होत असलं तर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पोटात फार दुखतंय आणि एवढं दुखतंय की ते काही ना काही अशी काळी करायचा प्रयत्न करतातच. आणि ही सेटिंग ना डिफॉल्ट आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शेजाऱ्यामध्ये ही प्रॉब्लेम आहेच आहे. आता आपण दुसऱ्यांवर बोट दाखवतोय, त्याच ठिकाणावर आपण आपल्याला ठेवून बघा, आपल्या पण पोटात दुखायला लागतं जेव्हा शेजाऱ्याचं चांगलं होतंय. कसं असतं ना, ज्या वेळेस आपण आपली आदत मोडू ना त्यावेळेस आपल्याला दुसऱ्याच्या आदतीवर बोट दाखवायला जमेल, पण ज्या वेळेस आपलीच आदत तेवढी बेकार आहे तर आपण दुसऱ्याच्या आदतीवर बोट दाखवून काय फायदा आहे. तर चला, ही गोष्ट कॉमन आहे आणि ही गोष्ट सगळ्यांच्या अंगामध्ये असते की दुसऱ्या चांगलं झालं की मधातून अशी खुमखुमी येते माणसाच्या, ती नॉर्मल आहे आणि कॉमनसुद्धा आहे. ही गोष्ट आपण मोडू शकत नाही आणि ही मोडल्याही जात नाही, कारण की आपली जात माणसांची आहे, म्हणजे एक मनुष्याची आपली जात आहे आणि मनुष्याच्या या जातीमध्ये हे स्वभाव ना फार कॉमन आहे ना, हा डिफॉल्ट सेटिंग आहे, हा कधीच मोडल्या जाऊ शकत नाही. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे जो आपल्या घरच्यांवर खूप जास्त विश्वास करतो. त्याला माहिती असतं की समाजामध्ये जितके पण लोक आहेत ना, त्या सगळ्यांच्या मनामध्ये आपलं जेव्हा वाईट होतं त्यावेळेस आनंद निर्माण होतो, पण ज्या वेळेस आपण दुःखी होतो त्यावेळेस, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस समाजामधला कोणताही माणूस आपली सपोर्ट करत नाही. पण आपल्याला हे माहिती असतं की आपण ज्यावेळेस दुःखी असतो, ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये असतो, त्यावेळेस आपल्याच घरातले लोक आपल्या सपोर्टला उभी राहतात आणि आपल्यासाठी धावून येतात. पण काय होईल, घरातलीच माणसं जर विचित्र असली तर, घरातलीच माणसं जर तुमच्या सपोर्टात नसतील तर, बाहेरचे तर सोडून देते तर खूप लांब राहिले, पण घरामधले असे माणसं जे तुमच्या सपोर्टात नसतील, जे तुमचा नाश करण्याच्या पाठीमागं असतील, मग काय होईल. जसं की तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, बायको, लेकरं, अशा प्रकारचं. तर आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही घटना फार विचित्र आहे आणि फार वेगळी आहे. या घटनेमध्ये जे काही घडलंय ते जेव्हा मी वाचलं ना त्यावेळेस माझ्या तळपायाच्या खालची जमीनच सरकली. आणि ज्यावेळेस तुम्ही ही घटना ऐकसाल त्यावेळेस तुमच्या तळपायाची आग मस्तकामध्ये जाईल, की तुम्ही म्हणसाल की अरे बाई, हे काय प्रकार आहे, आणि याच्यानंतर या माणसाला सोडू नका, याला गोळ्या घालून मारून टाका. हा जर जिवंत राहिला आणि पुन्हा बाहेर निघला तर असं काय करेल. बघा, आता आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. या स्टोरीमधून खूप काही शिकण्यासाठी आहे बरं का. एक माणूस असतो जो 1-2 दिवसासाठी घराच्या बाहेर गायब असतो आणि त्याला अचानक पोलीस पकडतात. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं. आता तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेस तो बघतो तर पोलीस स्टेशनमध्ये त्याची आई आणि त्याची सासू बसलेली असते. हा त्यांच्या तोंडाकडे बघतो आणि रडायला लागतो. आता त्याची सासू आणि त्याची आई या दोघीजणी त्याच्यावर खुन्नस खाऊन होत्या आणि या दोघीजणींनी जो रिपोर्ट याच्या नावानं दिला होता ना, तो इतका भयंकर होता आणि इतका विचित्र होता की पोलीसवाले कन्फ्यूज झाले की याचीच सासू, याचीच आई असला कसला रिपोर्ट देऊ शकतात आणि हा असा कसा करू पण शकतो. साहजिक आहे, तुम्ही जेव्हा ऐकाल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल. मग पोलीस त्या माणसाला नेतात, पोलीस स्टेशनमध्ये बसवतात, लॉकअपमध्ये ठेवतात आणि विचारपूस करण्यासाठी तिथं जातात. 1-2 झापड लावतात त्याला. पहिले तर तो म्हणतो की नाही साहेब मी काय केलं नाही, नाही साहेब मी काय केलं नाही, पण 1-2 झापड लावल्याच्या नंतर तो बोलायला लागतो. तो म्हणतो की काही वर्षाच्या अगोदर आमच्या घरामध्ये मी, माझा भाऊ, माझे वडील, माझी आई असे आम्ही 4 जण राहायचो. तर काही वर्षाच्या अगोदर माझ्या भावाचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 2 ते 3 महिन्यानं माझा भाऊ मेला. माझा भाऊ मेल्याच्या नंतर त्याची जी वाईफ आहे तिचं लग्न काही फारसं झालेलं नव्हतं जुनं, त्यामुळे मी ठरवलं की त्याच्यासोबत मी लग्न करायचं आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये ती पण गायब झाली. आता पोलीस म्हणले की बाबा तुझा भाऊ गायब झाला, तुझा भाऊ मेला, तुझी वहिनी गायब झाली, जी की तुझी बायको झाली होती ती पण कुठं गायब झाली, कुठं पळून गेली काय माहीत, पण हे झालं कसं, तू असं म्हणजे कसं केलंस. तो म्हणला की ज्या वेळेस माझ्या भावाचं लग्न झालं होतं त्यावेळेस मला माझी वहिनी फार आवडली होती आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं सुद्धा होतं की मी तिच्यासोबत लग्न करणार आहे, म्हणून मला तिच्यासोबत लग्न करू द्या, माझ्या भावाला करू देऊ नका. तर माझे घरचे म्हणले की बाबा तुझ्यापेक्षा मोठा आहे तो, त्याचं लग्न अगोदर केलं पाहिजे, तुला हिच्यापेक्षा चांगली भेटेल ना. तर तो म्हणला की नाही, मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. मग याने काय केलं, वहिनीसोबत लग्न करण्यासाठी आपल्या भावाला मारलं. लग्न झाल्याच्या नंतर वहिनी झाली विधवा. मग याने असा विचार केला आणि असं ठरवलं की बाबा आता हिच्यासोबत लग्न दुसरं कोण करणार आहे. तिच्या आईवडिलांना म्हणला की तुमची पोरगी आता विधवा झाली, विधवा राहीपर्यंत माझ्यासोबत लग्न लावून द्या. आणि तो घरच्यांना सुद्धा म्हणला की मला एरी पण आवडत होती नाही, तर मला हिच्यासोबत लग्न करू द्या, माझं लग्न हिच्यासोबत लावून द्या तुम्ही, आपल्या घरातली आबरू आपल्यापाशी राहून जाईल आणि सगळं काही ठीक होईल. मग सगळ्यांनी विचार केला. विचार केल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा विचार केला की बाबा हां, हे म्हणतोय तो खरं आहे,
आता विधवा राहण्यापेक्षा तिचं पूर्ण आयुष्य पडलंय, 2-3 महिने झाले होते लग्नाला, आणि पूर्ण आयुष्यभर तिला बिन नवऱ्याचं राहणं म्हणजे विचित्र वाटतं ना. बिन नवऱ्याची जर बायको राहिली इतक्या जवानपणे, तर दुसरं काही होण्याची शक्यता पण जास्त असते. त्यामुळे यांच्या घरच्यांनी निर्णय केला की बाबा लग्न लावून देऊयात. मग लग्न लावल्याच्या नंतर फ्लोमध्ये याने याच्या बायकोला सांगितलं की तुझ्या नवऱ्याला मी मारलंय. आता ती याला बोलायला लागली, हा तिला बोलायला लागला, हा तिला मारायला लागला, दबावाखाली ठेवायला लागला. असं करता करता काही वर्ष होतात आणि काही वर्षाच्या नंतर यांना 3 लेकरं होतात. तिन्ही पण मुलीच होतात. आता 3 मुली झाल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये जी भीती होती नवऱ्याबद्दल, की आपण काय म्हणलो की हा आपल्याला पण मारल, ती भीती एकदम निघून गेली. आणि ती भीती निघून गेल्याच्या नंतर ती एकदम आणि सरळ याला बोलायला लागली की मी सगळ्यांना सांगेल की तू माझ्या नवऱ्याला मारलेस आणि माझ्यासोबत तू लग्न केलेस. आता हा म्हणला की बघ, तुझ्यासाठी तर मी माझ्या भावाला मारलेलं नाहीये, तू नेहमी माझ्या आडवा येत होता, त्यामुळे मी त्याला संपवलंय. आणि त्याला संपवल्याच्या नंतर माझी गलती अशी झाली की मी तुला सांगितलंय, आणि एरी पण तुला नसतं सांगितलं तर माहीत काय झालं असतं. ती म्हणली की आता माहीत झालंय ना, आता सांगतेय ना मी. आता ती पण याला ब्लॅकमेल करायला लागली की मला हे कर, नाही तर मी सांगेल, मला ते कर, नाही तर मी सांगेल, नाही तर हे कर. म्हणजे हिचं ब्लॅकमेलिंग चांगलं झालं. याला जे पाहिजे त्यानं दिलंच पाहिजे. जर त्यानं दिलं नाही तर ही धमकी मी सांगेन. मग एक दिवस यानं तिला एवढं मारलं की ती रागामध्ये आपले 3 लेकरं घेऊन सासरवाडीत गेली. आता 4-5 दिवस होता. 4-5 दिवस झाल्याच्या नंतर हा तिला फोन करतो, ये म्हणतो, ती काही येत नाही. मग एक दिवस ती म्हणती थकून हारून की न्यायला ये, मग मी येते. हा आपली गाडी काढतो, गाडीवर बसतो आणि सासरवाडीला जातो. तिथं गेल्याच्या नंतर बायकोचे थोडेसे लाडेगोडे लावतो, तिला पाहिजे ते देतो आणि तिला म्हणतो की चाल. आता तिचे 3 लेकरं बायको हा गाडीवर बसवतो आणि येतो. वाटेमध्ये एक नदी लागत होती, त्या नदीवर तो थांबवतो आणि त्याने अगोदरच सेटिंग लावली होती त्याच्या मित्राला फोन करून की तू नदीवर ये, मी इकडून निघलो. मग त्याचा मित्र तिथं आला आणि या 2 जणांनी मिळून पहिले तर त्याच्या बायकोच्या शरीरावरचे पूर्ण कपडे काढल्याच्या नंतर तिच्यासोबत दुष्कर्म केल्याच्या नंतर तिला वरून नदीमध्ये फेकून दिलं आणि तिच्यासोबत जे 3 लेकरं होते त्यांना सुद्धा वरून नदीत फेकून दिलं आणि त्यांचा जीव घेतला. हालाकी आता पण त्यांचे मृतदेह सापडल्या गेले नाही आणि तो जो त्याच्यासोबतचा होता तो आणि हा पळून गेले आणि त्यांचे जे कपडे वगैरे ते एका झुडपामध्ये ठेवले. आता तिथून गेल्याच्या नंतर त्याची जी सासू आहे, त्याची सासू याच्या आईला फोन लावून म्हणते की जावई बापू आपल्या मुलीला घेऊन आणि लेकरांना घेऊन कधीचे गेलेत. इकडे 2 दिवस होतात, जावई बापू घरी आलाच नाही, जावई बापू तिकडेच गायब. आता इकडे याची आई परेशान, तिकडे त्याची सासू परेशान. मग दोघीजणी कंटाळून जातात पोलीस स्टेशनमध्ये आणि नोंद करतात तिथं तक्रारीची. तिथं सांगतात की आमचा जावई बापू आमच्या पोरीला घेऊन गेला, त्याच्यासोबत 3 लेकरं घेऊन गेला आणि तो अजूनही 2 दिवस झाले घरी आला नाही. पोलीस जमा पडताळणी करतात त्यावेळेस हा एका रूममध्ये सापडतो आणि हा ज्या वेळेस सापडला याच्यासोबतचा जो माणूस होता तो पळून गेला, तो तडीपार झाला, त्याचा मोबाईल बंद, सगळं बंद, तो एकदमसा गायब होऊन गेला. आता तो गायब झाल्याच्या नंतर हा सापडल्याच्या नंतर याला विचारपूस केल्याच्या नंतर यानं हे सगळं सांगितलं. आता याचं एक खोटं वाटत होतं पोलिसांना, त्यामुळे पोलीस म्हणले याचा सबूत काय. तो गेला ज्या जागेवर यांनी कपडे लपवले होते ते कपडे बाहेर काढले आणि पोलिसांच्या हातामध्ये दिले. त्यावेळेस त्यांच्या सासूच्या पायाखालची जमीन सरकली आणि याच्या आईच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली, कारण की झटका दोघीला सुद्धा लागलेला होता. एकीने लेक गमावली होती, एकाने लेक गमावला होता आणि दोघींनी नातवं गमावली होती. आणि या राक्षसाच्या पायी कसं असतं ना, माणसाच्या तोंडावरून ओळखू येत नाही की तो माणूस कसा आहे. माणूस जर ओळखायचा असेल ना तर त्याच्यासोबत काही दिवस राहावं लागतं. आणि ज्या वेळेस आपल्याला कळालं की तो माणूस अशा प्रकारचा आहे, एकतर त्याची संगत सोडावी लागते, नाहीतर त्याचा पर्दाफाश करून फेकून द्यावं लागतं. नाहीतर असला प्रकार आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतो. आता अशा घटना खूप काही आहेत आणि खूप काही घडलेल्या आहेत ज्याच्यापासून आपण शिकू शकतो. या घटनेपासून काय शिकायला भेटतं की बाबा जर तुमच्यापाशी, तुमच्या जवळ, तुमच्या एकदम जवळचा माणूस जर विचित्र वागायला लागला, काही विचित्र बोलायला लागला तर सांभाळून जा. त्याचं बोलणं, भाषण आजूबाजूच्यांचा सांगा आणि त्याला कंट्रोलमध्ये आणा. लोकांचं डोकं फार पागल झालेलं आहे. या प्रदूषणाच्या वाऱ्याने ना लोक पण प्रदूषित झालेले आहेत. त्यांना कळत नाही आहे नातं, गोतं, जीव काही कळत नाही. जीव म्हणजे सस्ता एक प्रोडक्ट झालेला आहे, कोणी पण येतंय घेतंय जातंय.